डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी या भारताला घटना सुपूर्द केली आणि 26 जानेवारी 1950 रोजी ही अंमलात आणली। म्हणून आजचा दिवस आपण या ठिकाणी साजरा करीत आहोत। वंचित बहुजन आघाडी खारमांजरा तालुका ह्याच्या वतीने मी सर्वांना प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो। जय भीम, जय भारत, जय जय भीम। आज दिनांक 26 जानेवारी 2024 भारताचा 75वा प्रजासत्ताक दिन वंचित बहुजन आघाडी यांच्यामार्फत आयोजित करण्यात आलेला आहे। तरी पण या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे सगळे मान्यवर इथे उपस्थित आहेत। आजचा कार्यक्रम सुरू करण्यात येत आहे। तरी सर्वप्रथम प्रदीप पवार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करतील आणि त्यांना विनंती करत आहे की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोला पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरुवात करावी। मुदावना बोली मग नमस्कार। आदरणीय अजय कांबळे साहेब यांचे आगमन झालेले आहे। ते सगळ्यांचे टाइमसाठी लवकर स्वागत करावे सगळ्यांची विनंती करत आहे। प्रदीप पवार घेऊन कार्यक्रमाला सुरुवात करायच्या अगोदर मी सगळ्यांना विनंती करते सगळ्यांनी सावधानमध्ये उभे राहा। सुरुवात करा। जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उच्चल वंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा, उच्चल जल सितरंगा, तब शुभ नामे जागे, तब शुभ आशीष मागे, गाये तब जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे। भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। या सारा ये लोक इथे बसा या ना। वार्ड क्रमांक
कार्यक्रम साजरा करत आहोत आणि या कार्यक्रमाला आमच्या जिल्ह्यात मुंबई उपाध्यक्ष संजय कदम साहेब आलेले आहेत, त्यांचं मी अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे तालुक्याचे अध्यक्ष आयुष्मान हे सुद्धा आलेले आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत करतो. तालुक्याचे उपाध्यक्ष आयुष्मान साहेबभाई खान हे सुद्धा आलेले आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही वॉर्डाच्या तर्फे स्वागत करतो. तालुका महिला अध्यक्षा आयुष्मती सुप्रियाताई पवार या सुद्धा आलेले आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत करतो. तसेच तालुक्याचे युवा अध्यक्ष विशाल शेख हे सुद्धा आलेले आहेत, त्यांचं वॉर्डातर्फे स्वागत. त्याचप्रमाणे वॉर्ड क्रमांक 100चे वॉर्ड अध्यक्ष आयुष्मान सुदर्शन येल्वे साहेब या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं सुद्धा वॉर्डाच्या तर्फे स्वागत करतो. त्याचप्रमाणे वॉर्ड क्रमांक 98 यांचे अध्यक्ष कांबळे साहेब हे सुद्धा आलेले आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत करतो. आणि इथून आमच्या सर्व कार्यकर्ते सभासद, त्याचप्रमाणे इथे सर्व एरियामधून आलेले सर्व लोक यांचं प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. आणि आमचे या बँड्रा चौकीचे सिनियर कांबळे साहेब या ठिकाणी आज त्यांच्या हस्ते आपण ध्वजवंदन पार पाडलेलं आहे. आजच्या दिवशी स्वातंत्र्य दिनी त्याचा योग्य प्रकारे वापरता ही तुमच्याकडे अपेक्षा करतो. त्यांना जरा रिक्वेस्ट आहे की आपण थोडासा आमचा सत्कार आमच्या वॉर्डाच्या अध्यक्षा आयुष्मती सुमिता कापसे यांचं स्वागत करते आणि सर्व महिला मंडळाचे कार्यकर्ते आहेत त्यांनी कृपया करून सर्व महापुरुषांना अभिवादन करून आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे वांद्रे पश्चिम तालुका वार्ड क्रमांक 120 यांच्या वतीने या ठिकाणी 75वा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करीत आहोत. यात मागचा उद्देश म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला, परंतु भारत कुठल्या पद्धतीने चालला पाहिजे यासाठी एक घटना समिती नेमण्यात आली. त्या घटना समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि चांगले प्रयत्न करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी या भारताला ही घटना सुपूर्द केली आणि 26 जानेवारी 1950 रोजी ही अंमलात आणली. म्हणून आजचा दिवस आपण या ठिकाणी साजरा करीत आहोत. आपल्याला माहीत आहे या घटनेद्वारे सर्व श्रीमंत गरीब उच्च नीच लहान मोठे यांच्यासाठी बाबासाहेब घटनेमध्ये तरतूद केली होती. त्याचप्रमाणे महिलांना सुद्धा मूलभूत हक्क दिलेले आहेत आणि आपण या मूलभूत हक्काचा आतापर्यंत लाभ घेत आहोत. मी महिलांना एवढं सांगेन की आपण सुद्धा आमच्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपण या चळवळीमध्ये भाग घेतला पाहिजे. आज या वांद्रे विभागामध्ये वंचित बहुजन आघाडी कार्यरत आहे, चांगले कार्यक्रम राबवत आहे. आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार मानतो आणि एवढं सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेमध्ये जे तरतूद केलेली आहे, महिलांसाठी जास्त तरतूद केलेली आहे, ती सर्व बाबासाहेबांनी अनुभवलेली आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कामगार मंत्री असताना ते प्रत्येक कामगारांचा प्रश्न हाताळी घेत असत आणि त्यांचे प्रश्न सोडवत असत. ज्या वेळेला कोळसा खाणीमध्ये काही कामगारांना अन्याय होत होता त्यावेळेला बाबासाहेब स्वतः त्या कोळसा खाणीमध्ये गेले आणि त्या ठिकाणी पाहिलं तर काही कामगारांनी त्याला प्रश्न उपस्थित केले आणि त्या ठिकाणी एक महिला उभी होती. त्या महिलेला विचारलं की बाबासाहेब म्हणाले की महिला पुरुषांकडून काम करते. म्हणून तुला विचारलं की तुला सॅलरी किती मिळतो, पगार किती मिळतो, तेवढे मला पुरुषांच्या पेक्षा तुला कमी पगार मिळतो. म्हणून बाबासाहेबांनी विचार केला त्या महिलेला बरोबर काम करत असताना तिला पगार कमी करा काय. म्हणून तिला बघितलं, तिला जवळ बोलवलं तर ती महिला गरोदर होती.
मिळवत असताना ती महिला काम करत होती. तर ते बाबासाहेबांनी जी खालून जी खालीमधून महिला आली होती, बाबासाहेब स्वतः जाऊन खालीमध्ये गेले, उतरले आणि त्या ठिकाणी बघितलं ते ऑक्सिजनने बाबासाहेब सुद्धा त्रास होऊ लागला. मग बाबासाहेब विचार केला की बाबा ही महिला त्या ठिकाणी खालीमध्ये काम करते, ती कशीही काम करत असेल. मग बाबासाहेब वरती आले तर कामगारांना सांगितलं की आजच्यापासून या महिलेला तुमच्या एवढा पगार द्यायचा. त्या महिलेला जी गरोदर आहे तिला सुद्धा सुट्टी दिली पाहिजे, तिला भर पगारी सुट्टी दिली पाहिजे आणि तिला परत 6 महिने आणखी पुढे तुम्ही त्याला कामावर न घेता तिला त्या पगार दिला पाहिजे. असं बोलून बाबासाहेब तिचा जो हक्क होता तो संपूर्ण तिला देऊन टाकला. आणि तेव्हापासून जेव्हा बाबासाहेब कायदामंत्री झाले, त्या कायदामंत्री झाल्यानंतर घटनेमध्ये जी घटना दिलेली आहे त्या घटनेमध्ये जास्तीत जास्त महिलांना आरक्षण दिलेलं आहे. आज 50% आरक्षण महिला घेत आहेत. पुरुषांच्या खांद्याला लावून महिला काम करत आहे. मी या ठिकाणी महिलांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. सर्व जाती धर्मीच्या असू दे किंवा आमच्या वंचित महिला असू दे, मी यांना या ठिकाणी आजच्या दिवशी संपूर्ण महिलांना आणि पुरुषांना या ठिकाणी मी आर्थिक शुभेच्छा देतो आणि इथे संतोष जयंती. तालुक्याच्या महिला अध्यक्षा ऐश्वर्याची सुप्रियाताई पवार या आता 2 शब्द आपलं मनोगत ठेवतील. अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्त्रियांचे उद्धारकर्ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, भारतीय रत्नाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता जिजाऊ, माता सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता भीमाई यांच्या त्रिवाद विचारांना मी अभिवादन करते. तसेच आज इथे जमलेले सगळे माझे मान्यवर, माझे बंधू आणि भगिनींना यांना मानाचा जय हिंद. वंचित बहुजन आघाडी खार मांजरा तालुका ह्याच्या वतीने मी सर्वांना प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देते. जय हिंद, जय भारत, जय संविधान. प्रजासत्ताक सर्वांना योगदान शुभेच्छा. और आगे भी वार्ड में जो हमारे प्रदीप पवार साहब ने जो आगे प्रोग्राम रखा हुआ है तालुका की तरफ से, उनको ढेर सारी शुभकामनाएं हम देते हैं. और आगे भी हम ऐसा हर साल कुछ ना कुछ प्रोग्राम या इवेंट हमेशा करते रहेंगे. और यहाँ पे उपस्थित सभी लोगों का मैं सभी लोगों का स्वागत करता हूँ. हमारे शामल के उपाध्यक्ष संजय अग्रवाल महबूब साहब, हमारे तालुका के उपाध्यक्ष साहिब भाई और सारे चारों वार्ड के अध्यक्ष, उनका सबका स्वागत करता हूँ और सबको प्रजासत्ताक दिवस की ढेर सारी शुभकामनाएं. आपण स्वागत समारंभ आपण सुरुवात करत आहोत. आपल्या मध्य मुंबई उपाध्यक्ष आयुष्मान संजयजी कदम साहेब यांचे स्वागत आमच्या अनिता पवार या करतील. हो निकल रहे भाई, अभी निकल रहे. तालुका युवाध्यक्ष यांचं स्वागत सावंत साहेब आमच्या तालुक्याचे उपाध्यक्ष सावंत साहेब. पवार
प्रियाताई पवार यांचं स्वागत आमच्या वार्डाध्यक्षा नीता कापसे या करतात. प्रियाताई पवार यांचं हे शिलवण कांबळे आजचा हा प्रजासत्ताक दिन वंचित बहुजन आघाडी रांजण पश्चिम तालुका अंतर्गत वार्ड क्रमांक 101 यांचे अध्यक्ष प्रदीपजी पवार यांनी या ठिकाणी हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पाडलेला आहे. त्यांचं मुंबई प्रदेश वांद्रे पश्चिम तालुका आणि सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचे स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि त्यांना आमच्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी तालुका अध्यक्ष आयुष्यमान राकेशजी मिश्रा हे त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतो. आप भी कर दो. या ठिकाणी तालुका महासचिव त्यांचं मी स्वागत करतो आणि त्यांना वार्ड क्रमांक 1 चे अध्यक्ष आयुष्यमान पवार सुदर्शन जरा हे घे पकडून काय काय समीक्षा सोशल मीडिया सचिन मसेने यांचं स्वागत आहे. फोटो काढ सचिन 2 मिनिटं सचिन